आता इथून पुढे तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही सुख प्रदान केली जातील. तुझी चिंता, तुझी व्यथा दूर करणारा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. देव म्हणतात, बाळा तुझ्या भीतीचे काहीही कारण नाही, कारण त्या नकारात्मक ऊर्जेने तुझ्या मनात ताणतणाव, शंका कुशंका आणि तुला भय निर्माण केले आहे. त्या सर्व काही शंका कुशंकांना दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल तेव्हापासून तुझ्या आयुष्यातून ते सर्व काही संपून जाईल. कारण देव तसा आशीर्वाद तुला या संदेशाच्या माध्यमातून देण्यासाठी आले आहेत. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. देव तुझ्यासाठी काहीतरी पवित्र आशीर्वाद घेऊन आले आहेत. हे ऐकत असताना तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा देवाला सांगा, प्रार्थना करा आणि निश्चिंत व्हा. कारण देव तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणार आहे. आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत आहेत. देव म्हणतात, कधी कधी काही गोष्टींमुळे काही कार्य बिघडतात, पण ते दुरुस्त करण्यासाठी देवांचे आशीर्वादच येत असतात. जर तुम्ही काही चिंता करत आहात तर त्या चिंतेला संपवण्यासाठी देवाचा आशीर्वाद, देवाचा चमत्कार घडेल आणि तुमच्यापाशी ते आनंदही येतील, ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात. प्रार्थना करत असताना आपल्यासाठी चांगले मागा आणि इतरांसाठीही चांगलेच मागा. देव म्हणतात, तुझ्या मनात कधीही कुणाविषयी वाईट विचार देखील येऊ देऊ नकोस, कारण ती वाईट ऊर्जा, ते नकारात्मक विचार ज्यांच्या त्यांच्या मनात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू पाहत आहेत आणि मी तेच तुझ्यापासून दूर करणारे आशीर्वाद घेऊन आलेलो आहे. हा संदेश टाळू नकोस अथवा याला ऐकताना मध्येच थांबू नकोस, कारण जर तू याला पूर्ण ऐकलेस तर तुला माझे आशीर्वाद निश्चितच प्राप्त होतील. या पवित्र संदेशाला जे कोणी माझे प्रिय बाळ ऐकत आहे त्यांच्या जीवनातून गरिबी नष्ट करणारे आशीर्वादही मी देत आहे. या पवित्र महिन्यात तुम्ही माता लक्ष्मीचे व्रत करत आहात. जो कोणी व्रत करत आहे आणि देवीची, महालक्ष्मीची उपासना या महिन्यात करत आहे त्यांनी आजपासून, या क्षणापासून निश्चिंत असावे, कारण त्याला आर्थिक उन्नतीचे असे काही मार्ग सापडून त्याच्या इच्छा पूर्ण केल्या जातील, ज्यामुळे तो अधिक वेगवान प्रगती करू पाहिल. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. देव तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहे. ते मनःपूर्वक स्वीकार करा. हा संदेश तुम्ही निवडलेला नसून देवाने तुमच्यापर्यंत पाठवलेला आशीर्वादी रूपी पवित्र संदेश आहे. याला चुकवू नका, याला वगळून पुढे जाऊ नका. पूर्ण ऐकून घ्या, कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वाद तुमच्या मार्गात देव पाठवत आहे. तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करोत. या संदेशाला एक लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. देव तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कृपा करतील. कृपेचा वर्षाव होईल. देव म्हणतात, भगवंत म्हणतात, मोठ्याने घोषित करा की देव मला आशीर्वादित करत आहे आणि देवाची कृपा मी मिळवणार आहे. देव जेव्हा तुमच्या दिशेने येऊन तुमचे कार्य करतात तेव्हा काही चमत्कार घडू लागतात. काही संकेतही तुम्हाला प्राप्त होऊ लागतात. लक्षात ठेवा, जे कोणी तुम्हाला त्रास देत आहेत, जे कोणी तुम्हाला मागे ठेवू इच्छित आहेत, त्यांच्या त्या नकारात्मक ऊर्जेला देव सफलतेकडे वळू देणार नाही आणि तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत, जे तुमचे निस्वार्थी कार्य आहे, त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे. सहजतेने वाहत तुम्हाला संपत्तीच्या चुंबकात बदलत आहे. येणारी विपुलता आणि स्वीकारण्यास तयार आहे. मी तुला बरे करण्यासाठी तेथे आहे. शारीरिक, भावनिक किंवा तुमच्या आध्यात्मिक कोणत्याही वेदना दूर करण्याचे माझे ध्येय आहे. दरवाजे उघडणार आहेत. तुम्ही त्यात प्रवेश करणार आहात. अधिक विपुलता आणि खूप काही सुख तुमच्या मार्गात येत आहे. माझे प्रेमळ मूल आहेस. माझा महान चमत्काराने अनावरण करतो. अतुलनीय आशीर्वादही देतो. विश्वास ठेवा आणि आपल्या डोळ्यांसमोर अकल्पनीय काही गोष्टी समोर आणा. देव म्हणतो, जी काही प्रार्थना तुम्ही कराल, विश्वास ठेवाल की ते आधीच तुम्हाला प्राप्त आहे, तर तुमच्याकडे ते येईल. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा विश्वास ठेवा आणि शंकांना टाळा, कारण शंका तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत. अनिश्चिततेच्या लाटेसारखी आहे. तुम्हाला आधीच मिळालेल्या काही वस्तू
आशीर्वादांसाठी कृतज्ञ राहा. देव तुम्हाला एका सुंदर मार्गावर चालवत आहे, त्यासाठी तयार व्हा. तुम्ही ज्या काही इच्छा करत आहात ते सर्व काही मिळणार आहे आणि मिळाले आहे याची कृतज्ञता व्यक्त करा. देव म्हणतो, ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक जाग्या होणार आहेत. मी माझ्या सांगुनपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात. तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत जा. मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो जे तू समजू शकतोस. देव म्हणतो, नेहमी नम्र राहा. आपापल्या सोबतच्या लोकांशी आपली तुलना करू नका. मी सर्वांना समानतेने निर्माण केले. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव सांगतो, तुमच्या बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल ही देवाची इच्छा आहे. होय, देव तुम्हाला ओळखतो. देव तुमचे ऐकतो. देव तुमच्यासाठीच आहे. तू खूप धन्य आहेस. देव तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा. देव म्हणतो, जेव्हा तुम्हाला अडथळे आणि परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंद असा विचार करा. कारण जेव्हा तुमच्या विश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक कनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते. देव म्हणतो, तू खूप काही करू शकतोस. तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे. त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर. पुढील दिवसांत तुम्हाला पैशांच्या रूपात खूप आनंद मिळेल. तसेच प्रेम आणि विपुलता मिळेल. तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा. लवकरच तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे. आता तुझ्या आयुष्यात आनंद मी आणणार आहे. देव म्हणतो, त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहिती आहे. योग्य वेळी ते होईल. देव म्हणतो, मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो. मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो. मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो. प्रत्येक जण तुला एकटे सोडत असताना मी नेहमी तुझ्या बरोबर असतो. तुमचा विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट अशी कमेंट करा. देव म्हणतो, समस्या सांगून रडणे थांबवा. ते सोडवण्याचा विचार करा. कारण जगात अशी कोणतीही समस्या नाही यावर उपाय नाही. कधीही हार मानू नका की मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका. तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. देव म्हणतो, आपण हे एकटे करू शकत नाही, परंतु आपण एकत्र करू शकतो. जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते. कृपया तुमच्या सर्व समस्या घेऊन माझ्याकडे या. देव म्हणतो, बदल स्वीकारणे नेहमी सोपे नसते, परंतु तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोहोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे. बदलाची अपेक्षा करा हे भयानक आहे, पण मी तुझ्यासोबत आहे बाळा. मी तुझ्यावर प्रेम करतो. सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होणार आहे. जेव्हा तुम्ही ही अपेक्षा करता, कृतज्ञ होण्याचे निवडता, तेव्हा संपूर्ण विश्व चमत्कार प्रकट करतो. तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा. देव म्हणतो, बलवान आणि धैर्यवान व्हा. मी तुमचा देव आहे. मी 6 दिवसात जग निर्माण केले. माझ्यावर विश्वास ठेवा. मला तुमच्यावर आणि तुमच्या सर्व समस्यांवर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे. जो माझा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल तो भाग्यवंत ठरेल. देव म्हणतो, हा आजचा दिवस तुम्हाला अशा प्रकारे आश्चर्यचकित करणार आहे ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल. तुमचे जीवन, तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरले जाईल. मोठ्या अपेक्षा करा. देव म्हणतो, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. दावा करण्याची वेळ आली आहे. तुम्ही त्याची खूप वाट पाहिली होती, पण आता ती खरी होणार आहे. देव म्हणतो, तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे. हे एक लक्षण असेल की अलीकडे घडलेल्या सर्व गोष्टी वेगळ्या असूनही तुम्ही आता योग्य मार्गावर आहात. माझ्याजवळ तुझे खरे बोल आहेत. जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत प्रार्थना करा. चमत्कार दररोज घडतात, म्हणून विश्वास ठेवणे थांबवू नका. देवाची कृपा सदैव आपल्यावर आहे. तुमचा देवावर विश्वास असेल तर होय, माझा देवावर विश्वास आहे अशी कमेंट करा. देव तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे, जे फक्त तोच पाहू शकतो.
त्याची काळजी करू नका. त्याद्वारे प्रार्थना करा. तुम्ही सहमत असाल तर परमेश्वर शक्ती माझ्या सोबत आहे अशी कमेंट करा. देव म्हणतो, तू खूप सहन केलं आहेस. मला तुला मुक्त करायचं आहे. मला तुमची मदत करायची आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. आता शांतपणे तुम्ही हे बोला. मी माझ्या जीवनात विपुलता, स्पष्टता, आरोग्य, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे आणि मला खात्री आहे की माझा दिवस खूप चांगला जाईल. कर्माचे 12 नियम जे तुमचे जीवन बदलते. महान कायदा, आपण जे काही विश्वास टाकतो त्या आपल्याकडे परत येईल. सृष्टीचा नियम, जीवन स्वतः घडते नाही, आपण ते घडवून आणले पाहिजे. मानवतेचा नियम बदलण्यासाठी काहीतरी स्वीकारले पाहिजे. वाढीचा नियम, जेव्हा आपण स्वतःला बदलतो तेव्हा आपले जीवन देखील अनुसरण बदलते. जबाबदारीचा नियम, आपल्या जीवनात काय आहे त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. कनेक्शनचा नियम, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हे सर्व जोडलेले आहे. फोकसचा नियम, आपण एकाच वेळी 2 भिन्न गोष्टींचा विचार करू शकत नाही. देणे आणि आदर तितक्या करण्याचे नियम, आपले वर्तन आपल्या विचार आणि कृतीशी जुळले पाहिजे. गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही, त्यामुळे प्रयत्न चालू करा. परिवर्तनाचा नियम, जोपर्यंत आपण त्यातून शिकत नाही आणि बदल किंवा मार्ग घेत नाही तोपर्यंत इतिहासाची पुनरावृत्ती होते. संयम आणि बक्षीस असा नियम, सर्वात मौल्यवान बक्षीस म्हणजे आवश्यक ती चिकाटी. महत्वाचा नियम म्हणजे प्रेरणा, पुरस्कार हे आपण त्यात घालवलेल्या ऊर्जा आणि प्रयत्नांचे परिणाम आहेत. देव म्हणतो, मला माहित आहे की तुला वेदना होत आहेत. कुणीही तुझे अश्रू पाहू शकत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या सर्व वेदना संपणार आहेत. देव म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेव. एक दिवस तू माझ्यावरील विश्वास गमावला नाहीस तर त्याचा तुला अभिमान वाटेल. मी तुम्हाला निराश करणार नाही. तुम्हाला सध्या जाणवत असलेली वेदना ही येत असलेल्या आनंद आणि समाधानाच्या तुलनेत काहीच नाही. तो यशस्वी होईपर्यंत मी तुला धीट करीन. रडू नकोस, अतिविचार करू नकोस, ताण घेऊ नकोस. परमेश्वर पुढील 24 तासांमध्ये तुम्हाला एक शक्तिशाली आशीर्वाद देण्याचा गट दिसत आहे. तुम्ही तयार असाल तर स्वामी आई, मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. प्रकाशात देवावर विश्वास ठेवणे म्हणजे काहीच नाही, तर अंधारात त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे विश्वास. जर तुम्ही तुमचे पाय हलवण्यास तयार नसाल तर देवाला तुमच्या पावलांचे मार्गदर्शन करण्यास सांगू नका. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. भक्तिमार्गाच्या एका विशिष्ट टप्प्यावर भक्ताला भगवंताच्या रूपात समाधान मिळते आणि दुसऱ्या टप्प्यावर त्याशिवाय भगवंतात समाधान मिळते. अपघाताने काहीही होत नाही. देव तुम्हाला मोठ्या गोष्टींसाठी तयार करत आहे. तुम्ही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरने कुणाचं तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. हे दैवी निर्मात्या, तुझे कोमल हात जो कोणी हे शब्द ऐकतो आहे त्याच्या शरीराला स्पर्श करू दे. त्यांच्या आयुष्यात संधीचे नवीन दरवाजे उघड आणि त्यांच्या आर्थिक भविष्याच्या शक्यता एक वेळ उघड करून द्या. तुमची खास व्यक्ती गमावण्याची शक्यता कमी करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा. तुम्ही ह्या 6 गोष्टी मोठ्याने म्हणाव्यात अशी देवाची इच्छा आहे. 1. मी सत्य माझ्या आयुष्यात संपत्ती आणि यश आकर्षित करीत असतो. 2. माझे शरीर मजबूत आणि तंदुरुस्त असल्यामुळे मला वाटत असलेल्या ऊर्जेबद्दल मी कृतज्ञ आहे. 3. मी सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये वाढवत आहे आणि मी स्वतः माझ्या सभोवतालच्या जगासह शांततेत आहे. 4. माझ्या जीवनात प्रवेश करणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी मी पात्र आहे
आणि मी उघड्या हातांनी त्याचे स्वागत करतो. 5. मी सर्व नकारात्मक भावना आणि विचार सोडून देतो आणि मी आनंदी आणि प्रेम स्वीकारतो. 6. मी विश्वाचे फायदे प्राप्त करण्यासाठी तयार आहे आणि मला विश्वास आहे की ते मला माझ्या सर्वोच्च चांगल्या दिशेने नेतील. जर तुमचे देवावर प्रेम असेल तर हा व्हिडिओ आत्ताच 5 लोकांसोबत शेअर करा. जेव्हा तुम्ही देवाचे शब्द तुमच्या अंतःकरणात पूर्णपणे स्वीकारता आणि ते तुमच्या ओठांनी सोडता, तेव्हा विश्वास हा वेग वाढवणाऱ्या मजबूत इंजिनासारखा असतो. ही एक शक्ती आहे जी तुम्हाला पुढे नेत आहे आणि तुमच्या मार्गातील कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याची क्षमता देते. त्यामुळे खात्रीने बोला आणि तुमच्या अंतःकरणात विश्वास ठेवा, कारण विश्वासामुळे तुमची वाट पाहत असलेल्या चमत्कारांमध्ये तुम्ही प्रवेश करू शकता. ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत आहात तो क्षण शेवटी आला आहे. म्हणून तुमचा विश्वास कायम ठेवा आणि स्वतःला तयार करा. माझ्या मित्रा, ही प्रथा नाही, हे सध्या प्रत्यक्षात होत आहे. जर तुम्ही पूर्णपणे तयार असाल आणि विजयाची अपेक्षा करत असाल तर सर्व गोष्टींवर मात केली जाऊ शकते. म्हणून सज्ज व्हा आणि तयार व्हा. या आठवड्यात त्याचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा आणि मदतीसाठी तयार राहा, कारण देवदूत आपल्या बाजूने घटना घडवून आणण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. तुम्हाला प्रदीर्घ प्रलंबित आशीर्वाद मिळण्याची अपेक्षा असू शकते, ज्यामुळे तुमचा आत्मा कौतुकाने आणि आनंदाने फुलून जाईल, कारण देव तुमच्या विनंत्यांना उत्तर देण्यासाठी काम करत आहे. त्यामुळे सावध राहा आणि त्या अद्भुत हस्तक्षेपांचा अनुभव घेण्यासाठी तयार व्हा, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. माझ्या प्रिय दर्शकांनो, नीट लक्ष द्या. मी समजावून सांगते की तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये योगायोगाने आला नाहीत, तर दर्शकांना योगायोगापेक्षा अधिक शक्ती काहीतरी तुम्हाला इथे घेऊन आली आहे आणि तुम्ही का विचार करू शकता. एक महत्त्वपूर्ण आणि आश्चर्यकारक फायदा तुमच्या जीवनात साकार होणार आहे आणि हा व्हिडिओ केवळ त्याचेच एक लक्षण आहे. तुमचे आयुष्य खूप वाढणार आहे. त्यामुळे वरवर पाहता अजिबात अडथळे येत असतानाही घट्ट बसून उभे राहा, धीर धरा आणि शेवटी तुम्ही यशस्वी व्हाल. ब्रह्मांडाच्या सामर्थ्याने भरलेल्या ऊर्जेमुळे तुमच्या जीवनसाथी आधीच तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे. हे शब्द प्राप्त होताना नियती तुमच्या मार्गात काम करत आहे आणि तुमच्या इच्छा मार्गी लावत आहे. तुम्ही ज्याची मनापासून प्रतीक्षा केली ती प्रेमतः जवळ येत आहे. त्यासाठी सज्ज व्हा, धीर धरा, कारण हा महिना संपण्याआधी तुम्हाला खरोखरच जीवनाची चमत्कारिक प्रस्तुती मिळेल. सर्वशक्तिमान देवाच्या हातून बदलणारे आशीर्वाद या दाव्याची पुष्टी करण्यासाठी गॉड इज ग्रेट असे टाईप करा. स्वतःला तयार करा, कारण फायद्यांचा वर्षाव होत आहे. तो तुमच्या अस्तित्वासाठी प्रत्येक बाजूने आणि भरून टाकण्यासाठी तयार आहे. ब्रह्मांड आपल्या अमर्याद संपत्तीने तुम्हाला समृद्ध करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करत असताना तुम्ही आनंद, समृद्धी आणि उत्कृष्ट आरोग्याने भरून जाता. तेव्हा माझ्या प्रिय मित्रा, स्वतःला तयार करा आणि तुमच्या विचारांची व भावनांची दारे उघडून तुमच्या मार्गावर येणाऱ्या असंख्य फायद्यांचा आनंद घेण्यासाठी तयार व्हा. उजाडपडीक जमीन सोडून फळे आणि फुलांनी बहरलेल्या हिरवळीच्या बागेत जाण्याची कल्पना करा. जेव्हा तुम्ही टंचाई दूर कराल आणि भरपूर संपत्तीच्या हंगामात प्रवेश कराल, तेव्हा तुमची हीच अपेक्षा असेल. सर्व शक्ती तुमच्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी ठेवा आणि दैवी कृपा तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूला कशी व्याप्ती येते ते पहा. दैव बुद्धीला तुमचा रस्ता उजळू द्या आणि तुम्हाला तुमच्या विजयापर्यंत पोहोचू द्या. आणि जर देवाने तुम्हाला अगोदरच अनोळखी भेटवस्तू दिल्या तर स्वर्ग आणि जगाला ते घोषित करण्यास घाबरू नका. तुमचा देवावर विश्वास असल्यास लव्ह यू गॉड असे टाईप करा. कामात दैवी हात आहे. ग्रह, तारे, नक्षत्र तुमच्या पक्षात आहेत आणि एक चांगली गोष्ट घडणार आहे. प्रकरण हाताळण्याची उच्च शक्ती आहे. हे तुम्हाला रात्री जागृत ठेवत आहे. तर दीर्घ श्वास घ्या आणि विश्वास ठेवा की दैवी शक्ती तुमच्या बाजूने काम करत आहे. आत्ताच माझ्या बरोबर बोला. निसर्गात मित्र दीपक चमत्कार दिशेने चालत आहे. मी माझ्या आयुष्यात या येत्या शनिवार आणि रविवारी चांगले दिवस पाहिले आहेत. हे शब्द दुसऱ्यांदा दिल्याने तुम्हाला अनंत संधीच्या जगात बदलण्याची आणि उघडण्याची अनुमती मिळेल.
एक उत्कृष्ट रणनीतीच्या मोठ्या अनावरणाची मी उत्सुकतेने अपेक्षा करत आहे. ब्रह्मांड निर्माण करणारी देवाची शक्ती माझ्या आयुष्यात येणार आहे. देव आज तुला सांगत आहे, त्यामुळे तुमच्या चिन्ह बाजूला ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे तुमच्यासाठी खरोखर उत्कृष्ट परिणाम आहे. तुम्हाला पुन्हा उत्साह वाटला पाहिजे, कारण मी एक आनंदी शेवट देणार आहे, ज्यामुळे तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. सदैव या देवाची स्तुती करत राहा. तुम्ही माझ्या आयुष्यात दिलेल्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल मला फक्त तुमचे आभार मानायचे होते. जरी मला त्याची जाणीव आहे की मी तुमच्या पात्र नाही, तुम्ही माझ्यावर धीर धरला. कृपया माझ्या सर्व नातेवाईक आणि मित्रांवर लक्ष ठेवा. कृपया माझ्या विनंतीकडे लक्ष द्या. त्यांचे सर्व अडथळे आणि डोकेदुखी दूर करण्यासाठी कृपया त्यांना मदत करा. मला आशा आहे की ते सतत तुमच्या जवळ येतील. मग प्रेमाला पूर्णता आणि सत्याचा शोध लागतो. चुकीच्या कामात नाही ती सावधगिरी बाळगण्यास कधीही चूक नाही. विश्वास ठेवण्यास कधीही चुकत नाही. प्रयत्न करणे कधीही सोडत नाही आणि कधीही धीर सोडत नाही. जरी तुम्हाला हे कसे समजत नसेल, तरीही तुम्ही या वस्तुस्थितीवर समाधान मानावे की देवाला तुमच्या परिस्थितीचे आश्चर्य वाटले नाही. सर्व काही देवाने काळजीपूर्वक नियोजित केले जाऊ शकते. तो नेहमी जवळ असतो. साहजिकच तो तुमच्या मनात होता, कारण तो मरणाला होता. तो तुमच्यासाठी लढेल आणि तुम्हाला सुरक्षित ठेवेल. आता सर्व शक्तिमान जो तुमच्यामध्ये असा उद्रेक करतो आणि तुम्हाला सर्व आशीर्वाद, शांतता आणि विश्वासाने घेतो, जेणेकरून तुम्ही देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने आशावादी व्हाल. जेव्हा एखाद्या श्रद्धेचे समर्थन करण्यासाठी कोणताही पुरावा नसतो, तेव्हा त्याला विश्वास म्हणतात. देवा, माझ्या पित्या, गौरव करा. सरळ म्हणालो, मला फक्त तुम्ही दिलेल्या प्रत्येक सौभाग्याबद्दल धन्यवाद म्हणायचे होते. जरी मी जाणीव नसूनही मी तुमच्या शक्तीला, भक्तीला पात्र नाही, तरीही तुम्ही माझ्यावर धीर धरला. गोष्टी खूप तणावपूर्ण असताना देखील जर आपण त्यांना शोधण्याची संधी घेतली, तर देवाची चिन्हे, संकेत आपल्या सभोवताली आहे. मी निसंशयपणे आपल्यासाठी एक अतिशय सुंदर क्षण असलेल्या वैभवातही आपण ते शोधू शकतो. जग जलद संक्रमणाच्या स्थितीत आहे. आम्हाला वाटते की तुमची उद्दिष्टे एकूणच उत्कृष्ट आहेत. तुम्ही प्रार्थना करणे थांबवू शकता, कारण तुमच्या याचिका ऐकल्या जात आहेत. ते विलक्षण चाललेले आहे. मनस्ताप आणि दुःख थांबवा. देवाजवळ काही साध्य करता येते. जरी तो फेकला आणि पडला तरी तो प्रभूला प्रसन्न करतो. त्याची पावले बळकट केली जातात आणि तो पडत नाही. देव त्याला धरून ठेवतो. आता आपण एकमेकांशी प्रेमाने वागण्यासाठी एकमेकांना कसे प्रवृत्त करू शकतो याचा विचार करूयात. त्याऐवजी आपण एकमेकांना पाठिंबा देऊया आणि ते अधिक करूयात. जसजसा आपण दिवस जवळ येत असल्याचे पाहतो, तसतसे आपण एकत्र येणे थांबवू नये, कारण काहींनी करण्याचा नित्यक्रम विकसित केला आहे. त्याला हे करताना किती आनंद मिळतो हे लक्षात घेऊन तुम्ही तुमचा संकल्प ठेवा. तुमचा प्रभू परमेश्वर तुमच्या पाठीशी असल्यामुळे तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही करू शकाल. तुमचा निर्माण तुमच्या सोबत आहे आणि तो तुम्हाला सोडण्याची शक्यता नाही. त्याच्यामुळे घाबरू नका किंवा निराश होऊ नका. देव आपला आश्रय आणि आपली ढाल आहे आणि जेव्हा आपल्याला त्याची गरज असते तेव्हा तो नेहमी आपल्यासाठी तयार असतो. संदेश पोहोचवण्यात मदत करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा, कारण समुद्राच्या लाटेने जमीन हादरते. जेव्हा तुम्ही अनेक साक्षीदारांसमोर तुमची उत्कृष्ट कबुली दिली, तेव्हा तुम्हाला अनंत काळासाठी जीवनात आमंत्रित केले जाते. म्हणून विश्वासाची चांगली लढाई लढत राहा. देव माझ्या आत्मविश्वास विश्वासाचे कारण आहे आणि मला माझ्या मन आणि आत्म्यासाठी शांतता मिळते. हे जीवन खरे तर तुमचेच आहे. खरे सांगायचे तर तो माझा भक्कम पाया आणि माझी ढाल आहे. मी डगमगणार नाही. देव जो माझा पाया आहे, जो माझा आत्मविश्वास आहे. शेवटी माझ्या बचावासाठी आणि माझ्या गौरवासाठी जबाबदार देवच आहे, कारण देव आमचे सुरक्षित आश्रयस्थान आहे. तुमचा त्याच्यावर सत्य विश्वास असायला हवा आणि मनापासून त्याची प्रार्थना केली पाहिजे. प्रेमासाठी प्रामाणिकपणा आवश्यक असतो. वाईटाची सर्वोत्तम प्रतिक्रिया म्हणजे तिरस्कार. चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. स्वतःचा आदर करण्यापेक्षा एकमेकांचा आदर करा.
तुमच्यात नेहमी उत्साह असला पाहिजे आणि प्रभूची सेवा करताना तुम्ही तुमची आध्यात्मिक अग्नी तेवत ठेवली पाहिजे. तुमच्या आशेवर आनंदी व्हा, तुमच्या दुःखात दयाळू व्हा आणि तुमच्या प्रार्थनेत आज्ञाधारक व्हा. जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता तेव्हा विश्वासाचा देव त्याच्या स्वतःच्या पूर्ण आनंदाने आणि स्थिरतेने तुम्हाला भरून देईल. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला आशेने काठोकाठ भरण्यास सक्षम करेल. मला तुमच्यासाठी असलेल्या योजना समजल्या आहेत. परमेश्वराचा दावा आहे आणि त्या दाव्याऐवजी ते तुमच्या विरोधात नाही, ते माझ्यासारख्याच भल्यासाठी आहे. तुमच्यासाठी माझे ध्येय तो पुढे घेऊन जातो. चांगल्यासाठी आहे, वाईट यासाठी नाही. तू माझी पूजा करायला येशील आणि माझे नाव घेशील. मी तुझी भरपाई करीत आहे, असे देव म्हणतो. बोलता बोलता नीट लक्ष द्या. मनापासून मला शोधले तर शोधणे सोपे होईल. देवाची आशा सोडू नका, असा देव तुम्हाला सल्ला देतो. तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर माझा देवावर पूर्ण विश्वास आहे, असे सांगा. स्वामी प्रिय भक्तांनो, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तसेच तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट करू देत, ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या SC मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. काय तोटा आहे? आपल्या भाग्याला काय तोटा आहे? आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत. डोके ठेवायला काय भीती आहे? आपल्या सायांना गुरुमाऊली आहेत. मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरकटणार, माऊली लगेच डोळे वटारणार. हाताशी धरले आहे आपल्याला. आहे का किंमत काळाची? तरी जवळ यायला ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलीला. अनंत जन्मीचे पुण्य आले फळाला. जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, तसा गुरुमाऊली आपल्या सारे नुसते दर्शनही पुरेसे होते पती त्याचे पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला? सद्गुरूचे पाय आहेत डोके ठेवायला. तुमचा प्रभूंवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझा प्रभूंवर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. प्रभू म्हणतात, बाळांनो ओठांतून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी पुकार माझ्यापर्यंत पोहोचते. म्हणून तळमळीने मला आवाज द्या. तुमच्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दाला व्याकुळतेचे, तळमळीच्या भावनेचे बळ द्या. बघा, त्यानंतर तुमचा प्रत्येक शब्द कसा प्रत्यक्षात प्रकट होईल. कशा पद्धतीने तुमची इच्छा मी पूर्ण करेन. विश्वास असल्यास होय विश्वास आहे, तुमची योजना छान आहे असे टाईप करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. प्रभू म्हणतात, मी जरी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करेन. हा माझा तुला आशीर्वाद आहे. बाळा, स्वतःला ओळख, स्वतःची ताकद ओळख. तुझा जन्म असे फक्त अन्याय सहन करण्यासाठी आणि फक्त रडत बसण्यासाठी झालेला नाही, हे लक्षात ठेव. जितका अन्याय तू सहन करतोस तेवढा अन्याय तुमच्यावर होत असतो. तुमच्यावर होणारा अन्याय हा दुसरा कोणी येऊन थांबवणार नाही. तो अन्याय तुम्हाला स्वतःला थांबवावा लागणार आहे. या स्वार्थी जगात जो तो फक्त पहिला आपला फायदा, आपला स्वार्थ पाहत असतो. दुसऱ्याकडे जर तुम्ही आशा ठेवत असाल तर तुमचा फक्त अपेक्षा भंग होईल. अपेक्षा ही फक्त तुम्ही तुमच्या स्वतःवर ठेवा. तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागणार आहेत, हे लक्षात घ्या. या चक्रवात, या अत्याचारात बाहेर येण्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत आणि कधीच स्वतःला एकटे समजू नका. आमची साथ नेहमी तुमच्या सोबत आहे. त्यामुळे पहिले पाऊल पुढे टाक. कधीच घाबरू नकोस. आपल्या जीवनात जे काही घडणार आहे ते सर्व स्वामींच्याच निर्णयाने घडणार आहे. आपण तर फक्त हे जीवन जगत आहोत, परंतु आपले खरे करते करविते श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत. स्वामी समर्थ महाराजांमध्ये आपलं जीवन बदलण्याची ताकद आहे. म्हणून महाराजांना नेहमी शरण जा. जीवनात जे काही होईल त्याचं श्रेय नेहमी स्वामी समर्थ महाराजांना द्या. अडचणींच्या काळातच नाही तर आनंदाच्या काळात देखील स्वामी समर्थ महाराजांना विसरू नका. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये असा विश्वास असला पाहिजे की ती प्रार्थना फलदायी ठरलीच पाहिजे.
कुठलीही प्रार्थना करताना मनामध्ये विश्वास ठेव, मनामध्ये श्रद्धा ठेव, भक्ती ठेव. तुझी प्रार्थना नक्की देवापर्यंत पोहोचेल. जेव्हा आपण स्वामी नामाचा उच्चार करतो तेव्हा आपल्या समोरील प्रत्येक संकट पळून जातं. तुला कितीही एकटं वाटत असेल तर तुला एकटं वाटू देऊ नकोस, कारण स्वामी समर्थ महाराज नेहमी तुझ्यासोबत आहेत. भक्ती ही आपल्या हृदयामध्ये असली पाहिजे आणि ती आपण टिकवून ठेवली पाहिजे. यश हे आपल्या कष्टाने मिळवलं पाहिजे. कष्टानं मिळवलेलं यश हे आयुष्यभर टिकतं. स्वामी म्हणतात, तू माझा भक्त आहेस, तुला चांगल्या मार्गावर चालायचं आहे. माझी शिकवण जी मी दिली आहे त्या शिकवणीनुसार तुला प्रयत्न करायचे आहे. सत्य आणि प्रेम हाच तुझा खरा धर्म आहे. माझा भक्त हा नेहमी चांगल्या मार्गावर चालत असतो. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुला चांगल्या भविष्याचे संकेत देणार आहे. स्वामी समर्थ महाराजांची कृपा नेहमी आपल्या भक्तांवर होत असते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या मनात जर शुद्ध विचार असतील तर तुला यशापर्यंत पोहोचण्यापासून कुठलीच वाईट शक्ती रोखू शकत नाही. म्हणून तुझ्या मनामध्ये नेहमी सकारात्मक आणि चांगले विचार ठेव. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहेत. तू जीवनात कधीच हरू नकोस आणि मी तुला हरू देणार सुद्धा नाही. कितीही संकटे आली तरी हरायचं नाही, झुकायचं नाही, नेहमी पुढे चालत राहायचं. जीवनामध्ये जेवढे तू प्रयत्न करशील तेवढं तुला फळ जास्त मिळेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या जीवनात खूप मोठी कृपा चमत्कार करणार आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बाळा मी तुझ्या हृदयात आहे, माझ्यावर प्रेम कर, तुझ्या जीवनाला शांती लाभेल. आपल्या आयुष्यात सदैव पुढे चालत राहा. स्वामी सांगतात, आयुष्यात अनेक अडचणी आहेत. प्रत्येक अडचणी तुम्हाला वेगवेगळे नवीन मार्ग मिळतील. योग्य मार्गाने तुम्ही पुढे जाऊ शकता. आयुष्यामध्ये अडचणी या प्रत्येकाच्या जीवनात असतात. जो त्या अडचणींचा सामना करतो तो खरा यशस्वी होतो आणि जो त्या अडचणींपासून पळण्याचा प्रयत्न करतो तो आयुष्यात तसा अडकून राहतो. प्रत्येक मोठी गोष्ट चांगली असेल असे नाही, पण जे प्रत्येक चांगली मात्र असते ती नेहमी मोठी असते. तारुणबुटी वर्तन हे वृद्ध कातनावरचं कर्ज असतं. 30 वर्षांनंतर हे कर्ज आपल्याला व्याजासकट फेडावं लागतं. तरुण हा शब्द राष्ट्रीय पुनरावृत्तीत धोका आहे. जो मातृभूमीवर प्रेम करतो त्याला कधी दुसऱ्यावर प्रेम करण्याची गरज भासत नाही. आयुष्यात त्याला सर्व काही मिळतं. ज्याचं मन सदा सर्वदा धर्मात राहतं त्याला देव देखील नमस्कार करतो. लीनता आणि विनयशील या धर्माच्या 2 शाखा आहेत. आयुष्यात जर आपला देवावर विश्वास असेल आणि त्यांना मानत असाल तर नेहमी देवावर पूर्ण विश्वास ठेवा. या स्वामी संदेशात 15 मिनिटांपर्यंत न बंद करताय का? हा स्वामी संदेश तुमच्यासाठी भाग्याचा ठरेल. काही काळापर्यंत हा संदेश बंद न करता फक्त ऐकून बघा. तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण होतील. आपण केलेली परीक्षा आणि आपली घडण नेहमीसारखी बदलते आणि प्रत्येक जण स्वतःवर विश्वास ठेवून चालतो. अनुभवाराविने कायसे श्रवण. आयुष्यात आपल्याला जर पुढे जायचे असेल तर आपला अनुभव हा फार महत्वाचा आहे. योग्य अनुभव असणे सुद्धा फार महत्वाचे असते. जोपर्यंत कोणतीही गोष्ट तुमच्या अनुभवावर, बुद्धीच्या कसोटीवर उतरत नाही तोपर्यंत ती गोष्ट लवकर करू नका. आयुष्यात जर पुढे जायचे तर सतत प्रयत्न करा, मेहनत करा, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. अनुभव ही एक फणी आहे, मात्र माणसाला टक्कल पडते ती निसर्गाची, त्यामुळे त्याला बहाल करीत असतो. जो अनुभव नाही ते वैद्यच नव्हे, वेदांत सारखा अनुभव नाही. अनुभवाने मनुष्य शहाणा होतो. अनुभवाने आलेले शहाणपण हजारो पुस्तके वाचून आलेल्या शहाणपणापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ असते. अनुभव हा आपला सर्वात मोठा शिक्षक असतो. आयुष्यात एवढा अनुभव शिक्षक दुसरा कुठला नसतो. प्राप्तीचा घेतले कुठला अनुभव कधी व्यर्थ जात नाही, मग तो सुखकारक असो किंवा दुःखकारक असो. तुम्ही अनुभवात शिकले गोष्टीपैकी बहुतेक गोष्टी अशा असतात की त्या तुम्हाला त्या शिकल्या नाही तरीही चालतात. अनुभवासारख्या काही गोष्टी असतात, काही गोष्टी अनुभवासारख्या नसतात. स्वानुभूती हे आपले मत पाहिजे. छापली पुस्तके वाचलं खरे ज्ञान कधीच मिळणार नाही. खरे ज्ञान हे आपल्या अनुभवा पुस्तक वाचून मिळतं. अनुभव कात्तिक हे श्रद्धा अनुभवा आधार राहिली व त्यांच्या पलीकडे वस्तू हे आयुष्यात ऐकून काय करायचं त्याकडे लक्ष द्या. संधीची वाट पाहू नका.
ती संधी स्वतः शोधा आणि मग कामाला लागा. बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. रस्ता चुकणे हे चुकीचे नसते, पण रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्यावर चालत राहणे हे चुकीचे आहे. त्यामुळे तुम्हाला जर जाणवत असेल की तुमचा रस्ता चुकत आहे किंवा कोणी तुमच्या जवळची, प्रेमाची, काळजीच्या व्यक्तीने जर तुम्हाला सांगितले की तुम्ही चुकीच्या रस्त्याने चालत आहात, तर वेळीच तुमचा रस्ता, तुमचा मार्ग हा बदला. नाहीतर पुढे जाऊन हाती फक्त पश्चात्तापाशिवाय काहीच उरणार नाही. बाळांनो, पश्चात्ताप ही अशी भावना आहे जी जिवंतपणे देखील मरण यातना देत असते. पश्चात्तापाने ग्रस्त झालेला माणूस जिवंतपणे देखील मृतासमान वाचतो. हे लक्षात ठेवा. त्यामुळे कधीच तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप होईल असे कधीच वागू नका. बाळा, समोरची व्यक्ती कितीही चालाक असू दे, हुशार असू दे, त्याची ही चालाकी, त्याची हुशारी ही त्या व्यक्तीला खूप भारी पडणार आहे. तुझ्या भोळेपणाचा गैरफायदा घेणाऱ्यांना त्यांच्या हुशारीची शिक्षा ही तर मिळणारच आहे. जो आमच्या साध्या भोळ्या भक्तांना फसवतो त्यांची गाठ ही आमच्याशी असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचे वाईट करणारे, तुमचे वाईट चिंतणारे खूप जण आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या या आई हात नेहमी तुमच्या डोक्यावर आहे. मग कोणी कितीही तुमचे वाईट करण्याचा, तुमचे वाईट चिंतण्याचा प्रयत्न करू दे, त्यामध्ये ते कधीच यशस्वी होणार नाहीत. उलट त्यांनी जे षडयंत्र तुमच्यासाठी रचलेले आहे त्याच षडयंत्रात ते स्वतःच. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. बाळांनो, जेव्हा तुमच्यात विश्वास आणि धैर्य असते तेव्हा कोणतेही संकट तुम्हाला अडवत नाही. तुमचा विश्वास आणि प्रेम हेच तुमच्या संरक्षणाचे गुपित आहे. तेव्हा हिम्मत बाळगा, घाबरू नका. जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा तुम्ही अपयशाच्या जवळ जात असता, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही आमचे बाळ आहात, मग तुम्ही असे कसे काय घाबरता? बाळा, हे जग तुम्हाला भीती दाखवण्यासाठी, तुम्हाला घाबरवण्यासाठीच बसलेले आहे. तुम्ही जितके घाबराल तेवढी भीती तुम्हाला दाखवली जाते. म्हणून स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. आणि तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना, मग घाबरू नका. कारण तुमचा हाच विश्वास तुम्हाला तुमच्या प्रत्येक अडचणीतून, प्रत्येक संकटातून तुम्हाला बाहेर काढणार. तुम्ही काळजी करू नका. बाळा, तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, तुमचे आजचे काम हे आजच पूर्ण करा. ही सवय तुम्ही लावून घ्या. आज जर तुम्ही तुमचे आजचे काम उद्यावर ढकलाल तर हीच गोष्ट तुमची कायमची सवय बनून जात असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सवयी लावताना नेहमी स्वतःला चांगलीच सवय लावून घ्या. चांगली सवय ही लागताना खूप वेळाने लागत असते, पण ती कायमस्वरूपी असते. आणि वाईट सवय ही लगेचच लागते आणि तुमचे नुकसानच करत असते. त्यामुळे लावतानाच नेहमी चांगल्या सवयी लावा. चांगल्या सवयींमुळे तुमचे नेहमी भले होत असते. बाळांनो, तुमच्या एकट्याच्याच आयुष्यात वाईट परिस्थिती, संकटेही येत नसतात. वाईट वेळ ही सर्वांवर कमी जास्त प्रमाणात येत असते. पण या वाईट वेळेत कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आणि कोणत्या गोष्टींचा विचार करायचा नाही हे ज्याला कळते तो सुखदुःखाचा मेळ व्यवस्थित साधत असतो. बाळांनो, कोणावरही ओझे बनून राहू नका. स्वतःचा भार स्वतः उचला. जितके दुसऱ्यांवर तुम्ही अवलंबून राहता तेवढे दुसऱ्यांच्या मर्जीने तुम्हाला जीवन जगावे लागत असते. सध्याला छोटे का होईना काम करायला चालू करा. नुसता निवांत मोकळे बसू नका. कारण काहीही न करता नुसते जर तुम्ही फक्त फिरत राहाल, निवांत गप्पा मारत राहाल, तर तुम्हाला रिकामटेकडे असे लोक समजतील. तुम्हाला कोणीही किंमत देणार नाही, महत्त्व देणार नाही. बाळांनो, तुम्हाला जर तुमचे महत्त्व वाढवायचे असेल, लोकांनी जर तुमचा आदर करावा असे जर तुम्हाला वाटत असेल, तर नुसतं बसून राहू नका. काम करा, मेहनत करा. छोटे का होईना काम करायला चालू करा. जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही तुमचे एक चांगले मोठे असे नाव कमावणार नाही, तुम्ही यशस्वी होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला तुम्हाला हवे आहे तसे मानसन्मानाचे जीवन जगता येणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे उठा, मेहनत करा, कष्ट करा. तुमच्या प्रयत्नाला साथ देण्यासाठी, तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. जो संयम ठेवायला शिकतो, धीर धरायला शिकतो, त्यांना त्यांच्या आयुष्यात हव्या असणाऱ्या गोष्टी या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आम्ही देतच असतो. बाळांनो, तुमचे भले कोणत्या गोष्टीत आहे हे जाणून घ्या.
तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि काय योग्य नाही हे समजून घ्या. ही गोष्ट ज्याला समजते त्याला त्याच्या आयुष्यात कधीच तो दुःखी होत नाही. बाळा, तुलाही तुझे भले कशात आहे हे चांगले समजलेले आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न देखील करत आहात, हे आम्ही पाहत आहोत. जिथे प्रामाणिक मेहनत असते, कष्ट असतात, तिथे यश हे नक्कीच मिळत असते. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तू जे काम हाती घेतलेले आहेस त्या कामात तुला यश हे नक्कीच मिळणार. माणसाने स्वतःला कोणापेक्षा कमी समजू नये, स्वतःची तुलना कोणाशीही करू नये. कारण कधी कधी माणूस असा स्वतःला कमी समजतो आणि त्याचा फायदा इतर लोक घेत असतात. म्हणून स्वतःला कधीच कमी समजू नकोस. तुला माझी साथ लाभली आहे म्हणून देवाची सेवा करायला मिळत आहे. त्यामुळे स्वतःला भाग्यवान समजा, घाबरू नका. तुला माझी साथ लाभली आहे म्हणजे तू देखील कोणापेक्षा कमी नाहीस. माणसाने कधी स्वतःला गर्विष्ठही समजू नये. आपण एक सर्वसामान्य भक्त आहोत, त्याप्रमाणेच राहावं. कधी कधी अत्यंत मोठे दुःख आपल्या पाठीशी असते, त्यापासून आपल्याला सुटका हवी असते आणि हीच सुटका मिळवण्यासाठी आपण देवाला खूप प्रार्थना करत असतो. तुमची प्रत्येक प्रार्थना देव ऐकणारच आहे. थोडासा संयम ठेवा, तुमचेही दिवस येणार आहेत. देव हा कधीही आपल्या चमत्कारांचा पुरावा देऊ शकतो. वर्षानुवर्ष केलेली सेवा एक दिवस फळास येणार आहे. देवाचे ही फळ खूप सुंदर असणार आहे. देवाने पाठवलेली प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणून आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कधी कधी माणसाला त्याच गोष्टींची अपेक्षा असते जी गोष्ट आपल्या नशिबातच नसते. परंतु ज्या वेळेस तुम्ही देवाची मनापासून सेवा करता तेव्हा तुमचे नशीबही बदलू शकते. पण बाळांनो, नशिबापुढे फक्त देवच जाऊ शकतात. म्हणून देवावर विश्वास ठेवला तर तुमचं नशीबही देव बदलू शकतात. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त टाईप करा. देव हे सकारात्मक विचार करण्यास सांगतात, कारण सकारात्मक ऊर्जा माणसाला तेव्हाच प्राप्त होते जेव्हा माणूस हा विचार चांगले करतो. सकारात्मक विचार हे माणसाला सकारात्मक ऊर्जा देत असतात आणि सकारात्मक ऊर्जा आपली अडलेली कामही पूर्ण करण्यास मदत करत असते. सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय? तर एखादी गोष्ट आपण म्हणतो की मी हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, म्हणजे आपण हातपाय गाळून घेतो. ती गोष्ट करणार नाही हे आपल्या मनाला आपण ठामपणे सांगून जातो. जी गोष्ट माझ्या हाताने होणार नाही असं आपण आपल्या मनाला पटवून देत असतो. म्हणून असं करू नका. आपल्या मनाला पटवून द्या की होय, मी हे करू शकतो. आपोआप आपले शरीर त्या प्रकारे कृती करत असतं आणि आपल्या कृतीने आपण ते काम करत असतो आणि ते शक्य होत असतं. म्हणून शरीर तशीच कृती करणार आहे जसा आपण विचार करणार आहोत. विचार चांगले झाले की आपोआपच सर्व चांगलं होत असतं. पहिली सुरुवात होते ती म्हणजे विचारांपासून आणि दुसरी ती म्हणजे कृतीतून. विचार जसे कृती तशीच विचार जसे भविष्य. तसंच म्हणून चांगले विचार करा, भविष्यही चांगलंच होईल. माणसाने कधीच माणसाला त्रास देऊ नये, पाळीव प्राण्यांना त्रास देऊ नये, कोणत्याही जीवाला दुखवू नये. प्रत्येकाला आशा आहेत, भावना आहेत, कोणाच्याही भावनेशी खेळू नये. स्वामींनी आपलं पूर्ण जीवन आपल्या भक्तांसाठी व्यथित केले. म्हणून स्वामींच्या त्या कार्याला ओळखायला शिका. स्वामींची प्रत्येक गोष्ट सत्य होणारच आहे, म्हणून सत्य जाणायला शिका. सत्य आणि सत्याला जिंकता येतं. सत्याने प्रत्येक गोष्ट शक्य करता येते. म्हणून सत्यावर विश्वास ठेवा. खोटे कधीही बोलू नका. कोणालाही धोका देऊ नका. कोणाचेही मन दुखावू नका. कोणालाही त्रास देऊ नका. आपल्यामुळे कोणाचा संसार बिघडेल असं काहीही करू नका. जे काही करायचे ते सर्वांच्या भल्यासाठी करा. स्वतःच्या स्वार्थासाठी काही करू नका. स्वार्थी माणूस हा कधीच पुढे जाऊ शकत नाही. अहंकारी माणूस कधीच त्या गोष्टीचा फायदा मिळवू शकत नाही. गर्विष्ठ माणूस कधी स्वतःला उंचीवर नेऊ शकत नाही. प्रत्येक गोष्ट ही कायमस्वरूपी टिकणारी नसते. टिकते ते म्हणजे फक्त भक्ती, प्रेम, आपुलकी. पैसा कायमस्वरूपी टिकत नसतो. आरोग्य कायमस्वरूपी टिकत नसते. शरीर कायमस्वरूपी टिकत नसते. म्हणून आपल्याला ज्या गोष्टींचा मोह आहे ती गोष्ट कायमस्वरूपी टिकणारी नाही. म्हणून इतरांना प्रेम द्या. प्रेम कायमस्वरूपी माणसांच्या मनात राहील. प्रेमाने ही दुनिया जिंकता येऊ शकते. म्हणून प्रेमाचा वापर करा. हिंसा करू नका. कोणाशीही भांडू नका. आपल्या प्रियजनांना प्रेम द्या.
जे काही होणार ते चांगल्यासाठीच होणार. सकारात्मक विचार ठेवा आणि सकारात्मक विचाराने प्रत्येक गोष्ट शक्य होते हे कधीच विसरू नका. माणसाने माणसाशी कसं वागावं याचं ज्ञान मिळवा. देवाला कसं ओळखायचं, देवाला कसं जवळ आणायचं, देवाच्या कसं जवळ जायचं, देवाला कसं प्रसन्न करायचं याचं ज्ञान मिळवा. याच्या पुढे प्रत्येक गोष्ट शक्य आहे. ज्ञानी बनले की आपोआप तुम्हाला सर्व काही प्राप्त होणार आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त देवाची भक्ती करा, प्रामाणिकपणाने प्रयत्न करा, सर्व काही मिळणार आहे. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी आहेत, त्यांचा चमत्कारही आहे. स्वामी जोपर्यंत आपल्या सोबत आहेत तोपर्यंत आपलं कोणी काही वाईट करू शकत नाही. स्वामींची शक्ती आपले सदैव रक्षण करत आहे. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. तुझ्या आयुष्यात आता अद्भुत चमत्कार घडणार आहेत. बाळा, आनंदासाठी हे 5 सोपे नियम लक्षात ठेवा. आपले हृदय निरंतर त्या वेदनांपासून दूर ठेवा. खूप काही ताणतणावांपासून दूर राहा. विश्वास ठेवा, देवाची मदत तुम्हाला होत आहे आणि देव म्हणतात, मी तुला क्षमा करतो. मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात, कारण मी त्या चुकांना माफी करू इच्छितो. पण तुम्ही ते कार्य परत करायला नको. ज्या चुका झाल्या आहेत त्या परत करायला नको. देव म्हणतात, बाळा, मी तुमच्यासाठी तेही निर्माण करील जी तुमची इच्छा आहे. लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे. तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा. जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा. देवाची मदत तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात प्राप्त होऊन तुमची अडलेली कार्य पूर्ण होताना ज्या क्षणाला तुम्हाला दिसून येतील तेव्हा विश्वास ठेवा की देवाचे कार्य अफाट अनंत ऊर्जेने भरलेले आहे, जे तुमच्यासाठी घडत आहे. प्रत्येक क्षणाला देवाकडून तुम्हाला मदत प्राप्त होत आहे. विसरू नका, देव तुमच्यासाठी गोष्टी कशा चालवायच्या हे जाणतात. तेव्हा तुम्ही चिंताग्रस्त राहू नये यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. तुमचा विश्वास वाढावा. वेळ चालला जाईल पण तुमच्या समस्या संपतील. वेळ जाणारच आहे, पुढील काळही चांगला येणारच आहे. यावर तुम्ही जर विश्वास ठेवला, सकारात्मक विचार ठेवले, सकारात्मक निवडले तर देव तुमच्यासाठी गोष्टी चांगल्या कशा घडत आहेत हे तुम्हाला दाखवून देतील. परमेश्वर सांगतात, पाठलाग करू नका, भीक मागू नका, ताण घेऊ नका, निराश होऊ नका. प्रयत्न करा, आराम करा. जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मी तुम्हाला साथ देईन. तुमची इच्छा पूर्ण करेन, तुमचा हात धरेन, तुम्हाला मी त्याच्या उंचीवर नेऊन ठेवेन ज्या ठिकाणी तुमची पोहोचण्याची इच्छा आहे. तुम्ही जर तुमच्या घरासाठी स्वप्न पाहत असाल तर तेही पुढील काळात तुमच्यासाठी योग्य वेळेवर योग्य निर्णय करून करण्यात येईल. तुम्ही जे काही स्वप्नात ते घराचे स्वप्न पाहत आहात ते देखील पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. हे विसरू नका की तुम्हाला त्यासाठी अधिक कार्यही करावे लागेल. विश्वासाने पुढे जा. कार्यात तुम्हाला देवाची मदत प्राप्त होणार आहे हे विसरू नका. देव कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला देवाची निरंतर मदत कशी प्राप्त होत आहे हे काही संकेतांनुसार दाखवून देते. आकर्षणाचा फायदा वापरून प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेकडे लक्ष द्या. कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही स्पष्ट चिन्ह दिसत आहेत, तुम्ही जे काही आर्थिक प्रबल होत आहात, ते सर्व काही देवामुळेच घडत आहे. तुम्ही तुमचे कर्म करत पुढे जा, पण देव तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवणार आहे जे तुमचे स्वप्न आहे. निश्चिंत राहा, काळजीमुक्त राहा आणि प्रयत्न करत राहा. परिस्थिती बदलणार हे नक्की आहे, कारण देव तुम्हाला मदतीचा हात देऊन तुम्हाला पुढे नेण्यासाठी तुमची परिस्थिती बदलत आहे. तुम्हाला त्या विपुलतेकडे घेऊन जात आहे, ज्या विपुलतेमुळे सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे. आज जे कोणी माता महालक्ष्मीचे नाव घेऊन श्री स्वामी समर्थ लिहितील त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत त्यांच्या घरी सुख, समृद्धी, आरोग्य, धन, वैभवाची प्राप्ती हो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. देव कधी कधी तुम्हाला इतके देऊ इच्छितात की तुमचे विचारही त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. म्हणून देवाच्या इच्छेवर आणि देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची भावना जेव्हा तुमच्या मनात जागृत राहते तेव्हा तुमच्यासाठी तेही घडू लागते. जे अशक्य वाटते ते देव म्हणतात, बाळा, तू काळजी करू नकोस. तुझ्यासाठी ते अशक्यही शक्य करण्याची ताकद माझ्यात आहे. तुझ्यासाठी माझे आशीर्वाद येत आहेत. तू फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. तुझ्या सर्व काही समस्या संपवून टाकणारा आशीर्वाद मी या रात्रीतून तुला देत आहे. तुझ्या समस्यांचे निराकरण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात देत आहे. ज्यांना प्रेम, आपुलकी, आनंद प्राप्त करायचा आहे त्यांनी होय स्वामी, मला माझे प्रेम हवे आहे असे टाईप करा.
नक्कीच देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला हवे असलेले प्रेम प्राप्त होईल. तुमची आपुलकी, जिव्हाळा असे जे काही नाते आहे त्यातील दुरावा वाढला असेल तर ते देखील स्वामींच्या आशीर्वादाने नष्ट होऊन तुम्हाला सुखाची, आनंदाची, आपुलकीची, प्रेमाची भावना पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी तुमच्या नात्यात देतील आणि तुमचा दुरावा दूर करतील. तुमच्यातील स्नेह वाढेल आणि ज्या गोष्टी पहिले अशक्य होत्या त्या देखील शक्य होऊ लागतील. तुमचाही स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या जीवनावर तुमचा ताबा असला पाहिजे. हे तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे, ताकद आहे. स्वामी म्हणतात, नक्की आपल्या अंगणातला पारिजात फुलांचा सडा टाकून मोकळा होतो, रिते होतो, समृद्ध, पण तो किती सहजपणे आपल्याला दाखवून जातो की आपल्याला समजा हवं नक्की स्वतःचे घर स्वतः सांभाळा. हे मला वलयाने सांगितले आहे. हे देखील आपल्याला समजायला हवं. स्वामी भक्तांनो, स्वामींची सेवा करा निस्वार्थ मनाने. स्वामी म्हणतात, जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात ऐश्वर्य मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. ज्याप्रमाणे ताकामोलीनी असते, लोणी प्रकट करण्यासाठी ताक मात्र घुसळावे लागते, अगदी तसेच नामात सर्व कृपा डले आहे. या कृपेत नाम आपल्याला घ्यावे लागते. हे देखील तितकेच खरे. हा संसार स्वामींचा खेळ आहे. यात प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट पात्र निभावत आहे आणि प्रत्येक पात्राचे एक ध्येय आहे. हे ध्येय साध्य करत असताना आपल्यावर सतत कृपा होत असते. पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान आदी प्रत्यक्ष आपल्या जीवनात येत असतो. पण कधी कधी आपले मन यात अडकत जाते, अहंकारी बनते आणि आपल्याला यात मध याचा विसर पडतो. जेव्हा विसर पडेल तेव्हा वरील स्वामींची वाणी आपण स्मरण करायची आहे आणि आपल्या मूळ ध्येयाकडे, त्या दिशेने आपल्याला कार्य करायचे आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, जे तुझ्या आयुष्यात तुला करायचं ते तू कर, पण त्यामध्ये यश मिळाल्याशिवाय नंतर अहंकार करू नकोस, कधी गर्व करू नकोस. हे मात्र नक्कीच खरं. प्रपंच आणि परमार्थ काही वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ आहे. ते प्रत्यक्ष परमात्म्याने दिले आहे आणि ते त्यांचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचे अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. आजचा स्वामी संदेश जर आपण पूर्णत्वाला देऊन ऐकला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, जेणेकरून असे संदेश आपल्याला सर्वप्रथम मिळू लागतील. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.